हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या. तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की रिझल्टचं अपडेट आहे. सर्वजण आतुरतेने वाट बघत होते धर्मादाय आयुक्तालयाच्या रिझल्टबाबत. त्यांची फर्स्ट रिस्पॉन्स शीट, सेकंड रिस्पॉन्स शीट ही अवेलेबल झालेली होती. आन्सर की ही अवेलेबल झालेली होती आणि आता बरेचसे उमेदवार जे आहेत ते गुणवत्ता यादीची वाट बघत होते, की आता नॉर्मलायझेशन नंतर आपले मार्क वाढणार आहेत. नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही याची सर्वांना उत्सुकता होती. चला तर आता रिझल्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे. प्रत्येक कॅन्डिडेटचे इथे मार्क्स तुम्हाला दाखवण्यात येणार आहेत. प्रत्येकाचे नाव इथे दिसत आहेत आणि तुम्ही तुमचे मार्क्स वाढले, कमी झाले, काय झालंय तर तुम्ही त्या लिस्टमार्फत जाणून घेऊ शकता. जर हा PDF तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन नोटिफिकेशन अपडेट नावाचं टेलिग्राम चॅनल हे जॉइन करा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर व्हिडिओ संपताच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकमार्फत टेलिग्राम चॅनलला हे जॉइन करायचं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता जे आपण PDF ओपन केलेला आहे त्यामध्ये हा इन्स्पेक्टर या पदाकरिता होतं, निरीक्षक या पदाकरिता ही एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती, त्याचा हा रिझल्ट आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता कसं आपलं रिझल्ट चेक करायचं आहे. मी तुम्हाला एकदा सांगते. तुमचं इथे सुरुवातीला सिरियल नंबर दिलेले आहेत, ते रँक नाही आहेत, सिरियल नंबर दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे रोल नंबर दिलेला आहे. नंतर कॅन्डिडेटचं अप्लिकेशन नेम दिलेलं आहे, अप्लिकंटचं नेम दिलेलं आहे. मग तुमचे रॉ स्कोअर देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रोरेटेड मार्क्स सांगण्यात आलेले आहेत आणि पुढे दिले आहे मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन. तर यामध्ये तुम्ही ह्या PDFमध्ये तुम्ही सर्च करून स्वतःचं नाव सुरुवातीला सर्च करून तुम्ही यामार्फत जाणून घेऊ शकता की आपलं नाव सर्च करायचं आहे आणि त्या लगेच तुम्हाला पॅरललमध्ये तुमचे मार्क्स हे दाखवण्यात येतील. अशा प्रकारे ज्या उमेदवारांनी ही एक्झाम दिली होती हे तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्हाला किती शिफ्टमध्ये एक्झाम झाली होती, टोटल नंबर ऑफ किती कॅन्डिडेट होते आणि कुठलं नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे याची सर्व माहिती तुम्हाला सुरुवातीच्या 3 पेजमध्ये देण्यात आलेली आहे आणि 4थ्या पेजपासून जी लिस्ट आहे तुम्हाला इथे कॅन्डिडेटचे नाव इथे देण्यात आलेले आहेत. हे तुमचे रँक वाईज मार्क नसून हे रँडम मार्क देण्यात आलेले आहेत. तुम्ही यामधून म्हणजे इथे तुमचं रँक कळणार नाही तुम्हाला, पण यामधून तुमचे जे मार्क नॉर्मलायझेशन नंतर वाढलेत की कमी झालेत, तुमचे स्कोर फायनल स्कोर किती आलेला आहे हे या लिस्टमार्फत तुम्हाला माहीत होणार आहे. तरीही ज्या उमेदवारांना ही मार्क्स जाणून घ्यायचे आहेत, ज्या उमेदवारांनी निरीक्षक, इन्स्पेक्टर या पदाकरिता एक्झाम दिली होती, त्या सर्व उमेदवारांनी न चुकता आपले मार्क्स हे चेक करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये जा, तिथे नोटिफिकेशन अपडेटमध्ये आणि तिथे तुम्ही PDF हे डाउनलोड करा आणि मार्क हे बघू शकता. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जेणेकरून जे महत्त्वपूर्ण अपडेट येत आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार. धन्यवाद.